8051. That may be microcontroller or any controller. Okay, फक्त 8051च नाही, कुठलाही मायक्रो कंट्रोलर. जसं आता नवीन याच्यामध्ये आपण ऑर्डिनो यूज करतो किंवा नोड एमसी यूज करतो, आयओटी वगैरे असतील, तर आयओटीचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल, इंटरनेट ऑफ थिंग्स. तर हा खूप हॉट टॉपिक आहे आता, इंटरनेट ऑफ थिंग्स. तर इंटरनेट ऑफ थिंग्स करता आपण काय यूज करतो? नॉर्मली इट्स एब्रिव्हिएशन इज IoT, स्टँड फॉर इंटरनेट ऑफ थिंग्स. सो इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? तुमच्या प्रत्येक गोष्टी आपण इंटरनेटला कनेक्ट केल्या. थिंग्स मीन्स युअर डिव्हाइसेस. Okay, so these devices are connected to the internet now, and they are going to be operated with the help of internet. For that purpose, what I am going to do, I need to use some certain sort of microcontroller. आणि मग त्यामध्ये आपण मोस्टली मायक्रो कंट्रोलर प्रिफर करतो, जो लो कॉस्ट आहे आणि इझिली अवेलेबल आहे. तो आहे माझा ऑर्डिनो. ऑर्डिनोचं नाव बऱ्यापैकी लोकांनी ऐकलेलं असेल. ऑर्डिनो युनो असतो, ऑर्डिनो नॅनो असतो, ऑर्डिनो मेगा असतो. तर ऑर्डिनो युनो खूप कॉमनली यूज होतो आणि ते 8051 मायक्रो कंट्रोलर पेक्षा खूप ऍडव्हान्स आहे. इफ यू आर गोइंग टू just consider, your Arduino Uno is much more advanced than your 8051, and its cost is only 350 rupees to say it is available from 350 rupees onwards. जर तुम्ही त्याचं आहे ना प्रोटोटाइप किंवा मग से कॉम्पॅटिबल व्हर्जन घेतलं तर 350 रुपयापासून ऑनलाईन अवेलेबल आहे, आणि ओरिजिनल घेतलं तुम्हाला तर साधारणतः 2000 रुपयापर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो इट हॅज अ वाईड रेंज, and with this Arduino Uno you can control the analog as well as digital signals. It means it has the analog pin as well as digital pins. Okay, आणि त्याच्यावर तुम्हाला एडीसी असेल किंवा डॅक असेल किंवा हे बऱ्याच साऱ्या गोष्टी इनबिल्ट अवेलेबल असतात. जसं 8051 मध्ये मला आहे ना अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर नाहीये, ते मला एक्सटर्नल कनेक्ट करावं लागतं, डीएसी एक्सटर्नल कनेक्ट करावं लागतं, बऱ्याचशा गोष्टी. याचे लिमिटेशन्स आहे, याची मेमरी खूप लिमिटेड आहे, आणि याच्या कम्पॅरिझन मध्ये ऑर्डिनो युनो खूप ऍडव्हान्स आहे आणि खूप स्वस्त आहे मार्केटमध्ये यूज करायला गेलं तर, आणि प्रोग्रामिंग करता पण बऱ्यापैकी सिम्पल आहे. सो आजकाल आपण 8051 ची ऐवजी मार्केटमध्ये जो यूज करतोय तो तुमचा ऑर्डिनो, आणि ऑर्डिनो मध्ये बरेचसे बोर्ड्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तर त्यातला नॉर्मली यूज करतो आपण युनो. ओके, मग नॅनो आहेत. माझी अप्लिकेशन खूप छोटी असेल तर नॅनो यूज करेल. नॉर्मल अप्लिकेशन काही युनो, काही आणखी जास्त असतील तर मेगा वगैरे, अशा बऱ्याच आहेत त्यामध्ये. So yesterday we were discussing about the interfacing of your say LCD display to the 8051. आता LCD display काय? Say if I want to display certain character and whatever these devices that we are going to discuss, आपण काल रिले बघितला, 7 सेगमेंट डिस्प्ले बघितलेला, LCD डिस्प्ले बघितला, हे आपण 8051 सोबत इंटरफेस करू शकतो. तसंच ऑर्डिनो सोबत पण इंटरफेस करू शकतो. कुठल्याही मायक्रो कंट्रोलर सोबत आपल्याला ते इंटरफेस करता येतं. ओके, सो LCD डिस्प्ले काय करतो? हा मला अल्फाबेट्स म्हणजे A to Z आणि तुमचं 0 to 9 सगळे डिजिट डिस्प्ले करू शकतो. आणि हे लिमिटेशन कोणाचं होतं तुमचं, की आपण 7 सेगमेंट डिस्प्ले बघितला. 7 सेगमेंट डिस्प्ले मला फक्त आहे ना न्यूमेरिकल्स डिस्प्ले करू शकतो, आणि काही स्पेसिफिक अल्फाबेट्स. स्पेसिफिक अल्फाबेट म्हणजे स्मॉल बी असेल, सी असेल, असे काही स्पेसिफिक अल्फाबेट त्याला डिस्प्ले करता येतात, पण सर्व अल्फाबेट डिस्प्ले करता येत नाही. ओके, सो हे काही अल्फाबेट्स आहेत तेच तो डिस्प्ले करू शकतो. एच असेल, स्मॉल एच असेल त्यामध्ये. सो वी कॅनॉट डिस्प्ले ऑल द, बट विथ द हेल्प ऑफ दिस LCD डिस्प्ले विल डिस्प्ले ऑल द अल्फाबेट्स. ए पासून झेड पर्यंतचे तो स्मॉल कॅपिटल सर्व अल्फाबेट डिस्प्ले करू शकतो. त्याचप्रमाणे 0 to 9 पर्यंतचे सर्व डिजिट पण डिस्प्ले करू शकतो. अँड इफ यू वॉन्ट यू कॅन डिस्प्ले सर्टन कॅरेक्टर्स, ग्राफिक्स ऑल्सो. हा ग्राफिक्स पण डिस्प्ले करू शकतो, कारण याच्यामध्ये पिक्सल्स असतात. ओके, याच्यामध्ये जे पिक्सल्स आहेत ना, ते पिक्सल्स तुम्ही लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असल्यामुळे त्यातले काही पिक्सल्स तुम्ही ऑन ऑफ करू शकता, अँड विथ दॅट इट विल डिस्प्ले दिस वन. नाउ आता LCD डिस्प्लेला जे आहेत ते आपण बघितलं काल. LCD डिस्प्लेला जे असतात ना, त्या काही 14 पिन असतात आणि काही याला 16 पिन असतात. सर 14 पिन जे आहेत ना त्या कॉमन आहेत. म्हणजे कोणत्या आहेत त्यातल्या? एक असतं तुमचं पॉझिटिव्ह, एक असतो ग्राउंड, आणि एक असतं कॉन्ट्रास्टची. म्हणजे या 3 पिन ज्या पहिल्या असतात, 1 2 3, पहिली ग्राउंड आहे, दुसरी VCC आहे, आणि तिसरी कॉन्ट्रास्ट आहे. 4 5 6 ज्या पिन आहेत त्या रेजिस्टर सिलेक्ट आहे, रीड राईट आहे, आणि एनेबल आहे, आणि 7 पासून 14 पर्यंतच्या डेटा पिन आहेत. ओके, मग ती 14 पिनची असेल LCD डिस्प्ले किंवा 16 पिनचा असेल, त्यामध्ये पहिल्या 14 पिन कॉमन आहेत, आणि 16 पिन मधला जर त्या शेवटच्या 2 पिन असतात 15 आणि 16, त्या त्याच्यामध्ये आहे ना LCD डिस्प्लेच्या आतमध्ये एक लाईट असतो. म्हणजे जर मला अंधारामध्ये रीडिंग घ्यायची असेल किंवा मेसेज बघायचा असेल तर याच्या आतमध्ये. हॅलो सर, आवाज ब्रेक होतोय मध्ये मध्ये. ओके, जस्ट वेट.
You are now muted. You are now unmuted. ओके, आता येते आवाज व्यवस्थित? सर. येस सर, येस सर. ओके. तर हा एलसीडी डिस्प्ले जो आहे ना, 16 पिन मध्ये काय असतात, ज्या दोन ऍडिशनल पिन दिलेल्या आहेत 16 पिन एलसीडी डिस्प्लेच्या, 14 पिन तर आहे ना कॉमन आहेत. म्हणजे 14 मधल्या पहिल्या 3 ज्या आहेत त्या सप्लायच्या रिलेटेड आहे. नंतरच्या 3 आहेत, 4, 5, 6 नंबरच्या पिन आहेत, ह्या फंक्शन रिलेटेड आहेत. म्हणजे डेटा राईट करायचा आहे, रीड करायचा आहे, रेजिस्टर्स तुम्हाला कमांड की डेटा सिलेक्ट करायचा आहे आणि एनेबल करायचं आहे, त्याच्या रिलेटेड आहे. आणि पिन नंबर 7 पासून पिन नंबर 14 पर्यंत जे पिन आहेत त्या ऍक्च्युअल डेटा सेंड करण्याकरता किंवा ऍक्च्युअल डेटा रिसिव्ह करण्याकरता. आणि पिन नंबर 15 आणि 16 जी आहे ती कशा करताय की बॅकलाईट, म्हणजे त्याच्या आतमध्ये एक लाईट असतो एलईडी, जेणेकरून तुम्हाला त्याचा डिस्प्ले व्हिजिबल होईल अंधारामध्ये, त्याकरता बॅकलाईट करतात. ओके, मग याचं इंटरफेसिंग करतात म्हणजे काय करतात, ह्या डेटा पिन ज्या आहेत ना त्या कुठल्या तरी पोर्टला आपण कनेक्ट करू. मग तो पोर्ट 2 असेल, 3 असेल, काय कुठला कनेक्ट करू शकता, 0, 1, तुम्ही कुठल्याही पोर्टला कनेक्ट करू शकता. या केसमध्ये पोर्ट 2 ला कनेक्ट केलेलं आहे. मग या पोर्ट 2 वर जो काही डेटा असेल तो डेटा इथं डिस्प्ले होईल. सपोज पोर्ट 2 वर मी डिस्प्ले केलेला आहे, आता डेटा सेंड केलाय 00001111, तर याचा जो काही हे असेल तो कोड, ओके, तो कोड तुम्हाला इथे डिस्प्ले होईल डेटा याच्यामध्ये रिलेटेड. ओके, सो दॅट डेटा इज गोइंग टू बी डिस्प्लेड ओव्हर हियर. तुमचा जो डेटा आपण सेंड करतोय पोर्ट 2 ला, त्या पोर्ट 2 चा डेटा तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. ओके, अँड दॅट इज गोइंग टू बी नॉर्मली प्रेझेंटेड ॲज हेक्साडेसिमल आणि ASCII कोड्स मध्ये जातो तो. त्यानंतर आपल्याला कॉन्ट्रास्ट याचा ऍडजस्ट करता येतो. त्या कॉन्ट्रास्ट करता व्हीई पिन आहे, ज्याला 10K चा आपण रेजिस्टर लावतो आणि 10K व्हॅरी करून. आता आपल्याला जे 3 पिन आहेत ह्या मोस्टली एक्झाम मध्ये विचारल्या जातात. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ दिस RS पिन, REN पिन अँड RW पिन. RS म्हणजे काय, रेजिस्टर सिलेक्ट. RS पिन जी आहेत ना एलसीडी डिस्प्लेची, सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द एलसीडी डिस्प्ले. एलसीडी स्टँड फॉर युअर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आता लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेच्या ज्या 3 मेजर पिन आहेत, पिन नंबर 4, 5 आणि 6, त्यातली एक पहिली जी आहे ती RS. RS स्टँड्स फॉर रेजिस्टर सिलेक्ट. मग याच्यामध्ये 2 रेजिस्टर असतात, एक कमांड रेजिस्टर असतो आणि एक डेटा रेजिस्टर आहे. सो इफ RS पिनची व्हॅल्यू, RS पिनला जर तुम्ही 0 प्रोव्हाइड केलं, RS पिनला जो सिग्नल गेलेला आहे ना पिन नंबर 4 ला, हा सिग्नलची व्हॅल्यू जर 0 असेल तर तो कुठला रेजिस्टर सिलेक्ट होतो, कमांड रेजिस्टर सिलेक्ट होतो. Okay, allowing the user to send commands such as clear, display, cursor, home, etc. Okay, म्हणजे ही RS पिनची व्हॅल्यू जर 0 असेल तर तुम्ही त्याला कमांड देते. ओके, मग कमांड देतायत तो कमांड मोड मध्ये जाईल आणि तुम्ही जी काही इन्स्ट्रक्शन देणार ते इन्स्ट्रक्शन तो फॉलो करेल. मग कमांड काय असेल की डिस्प्लेवर काही जे असेल ते तुम्हाला पुसून टाकायचंय, ब्लँक करायचंय, कर्सरला होम पोझिशनवर आणायचंय, अशा काही कमांड्स असतील. त्यानंतर त्या RS ची व्हॅल्यू जर 1 असेल, आता हा जो RS सिग्नल आहे याची व्हॅल्यू 1 असेल, म्हणजे याच्या दोनच व्हॅल्यू असणार आहे, 0 किंवा 1. 1 जर असेल तर तुम्ही सिलेक्ट केलाय डेटा रेजिस्टर. ओके, आणि डेटा रेजिस्टर जर सिलेक्ट असेल तर युजर त्याच्यावर डेटा सेंड करू शकतो जो डिस्प्ले करेल. ओके, सो when data register is selected, then only the user data can be displayed on the LCD. हा क्वेश्चन तुम्हाला MCQ मध्ये येणार आहे. ओके, की इफ द युजर वॉन्ट टू डिस्प्ले द डेटा ऑन द LCD डिस्प्ले, what is the value of RS, whether it should, आणि ऑप्शन असेल RS is equal to 0, RS is equal to 1, ओके, both किंवा none of these असे ऑप्शन्स असू शकतात. सो ऍट दॅट टाइम यू कॅन सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऍक्शन. ओके, देन दुसरा काय येतं त्याचं फंक्शन, दुसरी जी 5 नंबरची पिन आहे ती आहे रीड राईट. म्हणजे एकतर मी त्याच्यामध्ये रीड करू शकतो, एलसीडी डिस्प्लेला स्वतःची मेमरी आहे, एलसीडी डिस्प्लेमध्ये स्वतःचे रेजिस्टर्स आहेत, त्याच्यामध्ये तो काही डेटा स्टोअर करू शकतो. तर ती जी आहे त्याच्यामध्ये तो डेटा जर स्टोअर करायचा असला, तो मला रीड करायचा असेल तर रीड मोड आहे, आणि त्याच्यात डेटा राईट करायचा असेल तर राईट मोड. सो read write input allows the user to write information to the LCD or read information from LCD. आपण LCD मध्ये इन्फॉर्मेशन लिहू पण शकतो किंवा LCD मध्ये जी स्टोअर इन्फॉर्मेशन आहे ती वाचू पण शकतो की रीड पण करू शकतो. तर त्याकरता रीडिंग जर करायचं असेल मला त्याच्यामधनं, ओके, इफ आय वॉन्ट टू गेट द डेटा फ्रॉम LCD पासनं मला PC मध्ये डेटा पाहिजे असेल किंवा तुमच्या कंट्रोलरला पाहिजे आउटपुट, तर तुम्हाला RW ची व्हॅल्यू काय पाहिजे, 1, आणि तुम्हाला डेटा त्याच्यामध्ये राईट करायचा आहे. आता तुम्हाला PC टू LCD डेटा द्यायचा आहे. ओके, किंवा मग तुम्हाला PC किंवा आपलं जे कंट्रोलर आहे, कंट्रोलर टू LCD डेटा द्यायचा आहे, तर त्याची व्हॅल्यू काय पाहिजे, 0. ओके, सो फॉर रीडिंग पर्पज RW शुड बी 1 अँड फॉर रायटिंग पर्पज RW शुड बी 0. जर मला त्याच्यामधनं रीड करायचं असेल तर RW ची व्हॅल्यू 1 पाहिजे, म्हणजे त्या पिनला 1 करायचे,
1 करायचं म्हणजे त्याला +5 व्होल्ट सप्लाय द्यायचं म्हणजे सप्लाय द्यायचा आणि त्याला राईट करायचं असेल तर त्याचा सप्लाय 0 असायला पाहिजे. ओके. देन अनेबल पिन्स used by the LCD to latch the information presented on to its data pin. आता मी इन्फॉर्मेशन तर सेंड केलेली आहे पण ती इन्फॉर्मेशन कंटिन्यू तिथे राहत नाही, मग ती लॅच करून ठेवतो आपण. जसं आपण दरवाजा, तुमच्या घराला दरवाजा असेल, दरवाजा आपण लोटून घेतला तरी हवेने तो उघडू शकतो. त्याकरता घराला त्या दरवाजाला एक लॅच असतो, तो लॅच आपण बंद केला तर त्या पोझिशन मध्ये होल्ड होतो. सो इन द सेम मॅनर माय डेटा शुड बी होल्ड इन दॅट पोझिशन विथ द हेल्प ऑफ एनेबल पिन लॅच. तो काय करतो, लॅच करतो त्याला, म्हणजे त्या पोझिशन मध्ये जो काही डेटा असेल त्याला तो होल्ड करून ठेवतो. वेन द डेटा सप्लाइड टू दिस पिन टू इट्स डेटा पिन, डेटा पिनला आपण जेव्हा डेटा सप्लाय करतो वी हॅव द 8 बिट डेटा. ओके, 8 बिट डेटा आहे आपला, तो 8 बिट डेटा आपण डेटा पिनला सप्लाय केल्यानंतर वी नीड टू प्रोव्हाइड हाय टू लो पल्स. ओके, हाय टू लो पल्स मस्ट बी अप्लाइड टू दिस इन ऑर्डर for the LCD to latch the data presented at the data pin, and this pulse should be 450 nanosecond wide. ओके, त्याची कमीत कमी लेंथ किती वेळेसपर्यंत तुम्हाला पल्स द्यायचा आहे, म्हणजे किती वेळेसपर्यंत तुम्हाला त्या पिनला हाय करायचं आहे, तर 450 नॅनोसेकंद. ओके, सो दिस व्हॅल्यू सीम्स टू बी व्हेरी लो फॉर अस, नॅनोसेकंद. पण कम्प्युटरचा जर स्पीड बघितला तर तो असतो गिगाहर्ट्झ मध्ये किंवा मेगाहर्ट्झ वगैरे मध्ये. ओके, आजकालचे जे प्रोसेसर आहेत, तुमच्या मोबाईलचं प्रोसेसर जरी बघितलं तरी तुम्ही मोबाईलचं प्रोसेसर येतं जवळपास 1.8 गिगाहर्ट्झ. ओके, किंवा मग 2.3 गिगाहर्ट्झ. सो गिगाहर्ट्झ द ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी अँड युअर फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. सो टाइम इज इक्वल टू 1/f. म्हणजे फ्रिक्वेन्सी तुमची जर 1 गिगाहर्ट्झ असेल, 1 गिगाहर्ट्झ इज युअर फ्रिक्वेन्सी. ओके, सो व्हॉट इज द टाइम फॉर रिक्वायर्ड फॉर 1 सायकल? सो इट इज 1/10 to the power 9. So it is 10 to the power -9, means it is 1 nanosecond. ओके, म्हणजे एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्याकरता किंवा एक ऑपरेशन करण्याकरता त्याला 1 नॅनोसेकंदचा टाइम लागतो जर त्याची फ्रिक्वेन्सी 1 गिगाहर्ट्झ असेल तर. ओके, 1 नॅनोसेकंद म्हणजे 1 × 10 to the power 9 सेकंड, 1 × 10 to the power -9 सेकंड. So it is, for us it seems to be a very low time, but for computer this is the sufficient time. आणि आज आपले जे प्रोसेसर आहेत ते याच्यापेक्षा खूप फास्ट आहे. 2.3 गिगाहर्ट्झ पर्यंतचे प्रोसेसर मोबाईल मध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही जे आता अँड्रॉइड मोबाईल्स वगैरे किंवा आयफोन यूज करत असाल तर त्यामध्ये जे प्रोसेसर आहेत ते नॉर्मली 1.6 गिगाहर्ट्झ टू 2.3 गिगाहर्ट्झचे आहेत, डिपेंडिंग ऑन युअर से मॉडेल नंबर. ओके, तुमच्याकडे कुठल्या मॉडेलचा हँडसेट आहे आणि त्याची स्पेसिफिकेशन काय, तर 1.6 साधारणतः कुठलाही नवीन मोबाईल परचेस केला आपण आता स्मार्टफोन in the range of 15,000 onwards, so that has the minimum processor called dual core quad core processor of 1.6 gigahertz onwards. Okay, so is it clear gigahertz आणि frequency नॅनोसेकंड काय लक्षात आलंय? कारण हे क्वेश्चन्स पण तुम्हाला, हे क्वेश्चन्स आहेत ना, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जातात. ओके, एक्झाम मध्ये पण असू शकतात. आता एमसीक्यू बेस एक्झाम आहे, एमसीक्यू मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. If the processor frequency is this much, what is the time required for execution of single cycle? Okay, so how you are going to calculate that time required? You need to divide it, time is equal to, you have to remember this relation. Frequency is inversely proportional to time, or time is inversely proportional to frequency. म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर t is equal to 1/f करायचं, जी व्हॅल्यू येईल ती तुमचा टाइम झालेली आहे. ओके, आणि नॉर्मली कंट्रोलर करता टाइम असतो मायक्रोसेकंड किंवा नॅनोसेकंड. जे पण आपण इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलर यूज करतोय त्याच्यामधला जो ऑपरेटिंग टाइम आहे तो मायक्रोसेकंड मध्ये असेल किंवा नॅनोसेकंड मध्ये. म्हणजे 10 to the power -6, 10 to the power -9, 10 to the power -12, लाईक दिस वन. ओके, त्यानंतरचं येतं, आता मला LCD ला कनेक्ट केलं तर तो डायरेक्ट ऑपरेट होत नाही. ओके, LCD ला तुम्ही कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला काही प्रोसेस करावं लागतं. म्हणजे मी LCD माझ्या 8051 ला कनेक्ट केला तर मला डायरेक्ट आउटपुट मिळत नाही LCD वर, त्यासाठी मला इनिशियलाइज करावं लागतं तो आधी. ओके, ह्या प्रोग्रामिंगच्या स्टेप आहे. जेव्हा तुम्ही LCD मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट करता तेव्हा तुम्हाला LCD ला आधी इनिशियलाइज करायचं असतं, त्यानंतर त्याच्यावर कमांड सेंड करायची आणि त्याच्यानंतर डेटा राईट करायचा. तशा 3 स्टेप जातात if you want to interface the LCD display to the 8051 microcontroller. Okay, so it has to follow certain steps. त्यानंतर काय होतं, सिंपल एक्झाम्पल, तुम्ही प्रत्येक जण मोबाईल वापरता. मोबाईल तुम्ही जेव्हा आहे ना स्विच ऑफ करून ऑन करता तो लगेच इन्स्टंटली ऑन होतो का?
तुमचा मोबाईल तुम्ही बंद केलेला आहे आणि इट विल टेक फ्यू मिली सेकंद, 10-15 मिली सेकंद लागतात त्याला. का बरं लागतो तो टाइम? वाय इट विल टेक दॅट मच टाइम? बिकॉज टू युअर मोबाईल, तुमच्या मोबाईलमध्ये बरेचसे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट केलेले आहेत. ओके, सो जेव्हा तुम्ही पॉवर बटन प्रेस करता ना, तेव्हा ती पॉवर काय करतं, तुमचा कंट्रोलर जो आहे, मायक्रो कंट्रोलर मोबाईलच्या मध्ये, कंट्रोलर प्रोसेसर, तो सगळे तुमचे जे आयओ डिव्हाइसेस आहेत ते प्रॉपरली कनेक्ट आहेत की नाही ते चेक करतो. त्यामुळे त्याला बुटिंगला टाइम लागतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज बुटिंग. ओके, ते डिव्हाइस बूट होतं त्या वेळेसमध्ये, ऑन होतं. सो इट विल टेक सम टाइम. तसंच याच्यामध्ये पण मला इनिशियलाइज करायचं आहे. आधी आपण काय करतो, एलसीडी ला इनिशियलाइज करतो. टू इनिशियलाइज द एलसीडी इन 8051 द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन कमांड्स आर टू बी एम्बेडेड टू द फंक्शन्स. म्हणजे आपण काय करतो, सध्या काही अशा भरपूर कमांड्स आहेत, मी इथे 3 ते 4 फक्त बघितलेले आहेत. ओके, मग पहिली कमांड काय, 0x38. दीज आर स्टँडर्ड कमांड्स विच आर कम विथ द युजर मॅन्युअल. एलसीडी डिस्प्ले जेव्हा तुम्ही परचेस करणार त्याच्यासोबत तुम्हाला युजर मॅन्युअल मिळतं किंवा डेटा शीट मिळतं. डेटा शीटमध्ये या कमांड्स असतात. अदरवाइज यू हॅव टू व्हिजिट द वेबसाईट आणि त्यांच्या वेबसाईटवर या कमांड्स आहेत किंवा कुठल्याही स्टँडर्ड बुक्समध्ये पण या कमांड्स दिलेल्या आहेत. सो फर्स्ट कमांड इज 0x38 means it should be used for 8-bit data initialization. ओके, 8-bit डेटा म्हणजे काय, आता एलसीडी डिस्प्ले जो आहे तो मला 2 मोड मध्ये यूज करता येतं, 4-bit मोड मध्ये आणि 8-bit मोड मध्ये. याच्या ज्या डेटा पिन आहेत ना, ओके, से आपण सपोज ह्या माझ्या पहिले 1 2 3 झाल्या, 4 5 6 झाल्यात, 7 8 9 10 ते ह्या 15 पर्यंत, सॉरी 14 पर्यंतच्या. ओके, तर ह्या ज्या पिन्स आहेत ह्या डेटा पिन्स आहेत. या डेटा पिन किती आहेत, 8 आहेत, म्हणून याचा डेटा कुठला आहे, 8-bit. मग 8-bit मोड मध्ये तुम्हाला त्याला इनिशियलाइज करायचंय. त्यानंतर काय आहे, 0FH फॉर मेकिंग एलसीडी ऑन अँड इनिशियलाइजिंग द कर्सर. आता तुम्ही जर कॅल्क्युलेटर बघितलं तुमचं, तर कॅल्क्युलेटरचा ऑन बटन आहे, पॉवर बटन असेल तुम्हाला किंवा ऑन बटन असेल, वेन यू आर गोइंग टू प्रेस द ऑन बटन इट विल टेक फ्यू नॅनो सेकंद. ओके, म्हणजे आपल्याकरता तो इन्स्टंट टाइम आहे, पण प्रोसेसर करता काही नॅनो सेकंदचा टाइम घेतो तो एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्याकरता. ते कशा करता की या एलसीडीचा डिस्प्ले ऑन करतो. तुम्ही कॅल्सीचं ऑन बटन प्रेस केल्यानंतर तुमचा डिस्प्ले ऑन होतो ना, डिस्प्ले तुम्हाला दिसतो काय आहे त्याच्यामध्ये, आणि तिथे एक कर्सर ब्लिंक व्हायला लागतो. ओके, कॅल्सीच्या याच्यावर पण तुम्हाला एक कर्सर दिसतो. दॅट कर्सर इज इनिशियलाइज, दॅट कर्सर पोझिशन इज इनिशियलाइज. देन 06H फॉर इन्क्रिमेंटिंग द कर्सर विच विल हेल्प टू डिस्प्ले अनदर कॅरेक्टर इन द एलसीडी. ओके, मग त्याच्यात काय 06H आपण कर्सरला पुढच्या लोकेशनला नेण्याकरता, आणि 01H 0x इज द 0x रिप्रेझेंट इट इज हेक्साडेसिमल नंबर. 0x काय सांगतोय तुम्हाला, हा जो नंबर आहे ना हा हेक्साडेसिमल आहे. म्हणजे हा पण एक क्वेश्चन असेल एक्झाम मध्ये. ओके, 0x35 what does 0x means? Okay, what is the meaning of 0x? So here 0x will represent that it is a hexadecimal number. दोन मेथड्स आहे, एक तर 38H लिहू शकतो आपण, म्हणजे हा नंबर हेक्साडेसिमल आहे, किंवा दुसरी मेथड काय आहे 38 बेस 16, हा पण हेक्साडेसिमलच आहे, आणि 0x38 हा पण हेक्साडेसिमल आहे. हे तिन्ही नंबर एकच आहे, ओनली देअर रिप्रेझेंटेशन विल बी डिफरंट. ओके, म्हणजे तुम्ही H लिहिला तरी तो काय होतो, हेक्साडेसिमल नंबर होतो. टू दी बेस 16 लिहिला तरी तो हेक्साडेसिमल नंबर आहे, आणि 0x लिहिला तरी तो काय आहे, हेक्साडेसिमल नंबरच आहे. ओके, सो 01H फॉर क्लिअरिंग द एलसीडी. आता तुम्हाला एलसीडी डिस्प्लेला क्लिअर करायचं आहे, सो त्याकरता तुम्ही काय करणार, 01H इनिशियलाइज झालं. आता मला डेटा आणि कमांड सेंड करायचे आहेत त्याच्यावर. सो सर्वात आधी मला इनेबल करायचे पिन, काय करावं लागेल, एनेबल पिन शुड बी हाय. ओके, RS शुड बी 1. RS शुड बी 1 मीन्स व्हॉट, आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं, रेजिस्टर सिलेक्ट. ओके, सो RSच्या व्हॅल्यूज ज्या असतात त्या 0 आणि 1 आपण सिलेक्ट करतो. डेटा तुम्हाला कुठला रेजिस्टर सिलेक्ट करायचा आहे, कमांड रेजिस्टर सिलेक्ट करायचा आहे की डेटा रेजिस्टर सिलेक्ट करायचं आहे. ओके, सो फॉर दॅट पर्पज इथे आपण बघितलं, RSची व्हॅल्यू 0 असेल तर कुठला रेजिस्टर आहे, कमांड रेजिस्टर, आणि RSची व्हॅल्यू 1 असेल तर तो कुठला रेजिस्टर आहे, डेटा रेजिस्टर. आता RW1 आहे म्हणजे काय, रीड करायचंय, आणि RW0 आहे म्हणजे काय, राईट करायचे. ओके, सो दॅट यू नीड टू यूज. आता तुम्ही काय केलं, याला डेटा रेजिस्टर सिलेक्ट केला आणि आपण त्याच्यात राईट करतोय. ओके, सो फॉर रायटिंग पर्पज यू नीड टू सिलेक्ट इट एज 0, देन प्लेसिंग द डेटा ऑन द डेटा रेजिस्टर.
मग आता मला डेटा करायचा आहे. डेटा तिथे काय काय करायचं आहे, इथं आपण काय केलेलं आहे, एक तर एनेबल केलं म्हणजे मी त्याला लॅच करणार. त्यानंतर डेटा रजिस्टर सिलेक्ट केला. हिअर इट विल सिलेक्ट डेटा रजिस्टर्स मीन्स आय नीड टू पुट द डेटा इन टू द LCD डिस्प्लेज मेमरी. त्यानंतर मला राईट करायचं आहे. राईट करण्याकरता जे ऑपरेशन आहे त्याला RW ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 0, सो दॅट इट शुड बी रायटिंग इन टू द रजिस्टर. सो हे जे ह्या लाईन्स दिसत आहेत ना, याच्यावर कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 प्रश्न येऊ शकतात एक्झाम मध्ये. ओके, म्हणजे स्टुडंट वाईज दॅट गोइंग टू बी व्हॅरी, कारण बरेचसे क्वेश्चन्स आहेत आणि सॅम्पल बेसिसवर किंवा तो एखाद्याला एक याच्यामध्ये येऊ शकतो, एनेबल रेजिस्टरचा, एखादा RS चा येऊ शकतो. ओके, सो दिस देर आर सो मेनी क्वेश्चन्स ऑन द LCD डिस्प्ले. देन दिस प्रोग्राम, Not properly audible. okay, just wait a minute. So what we are discussing that in case of LCD display there are so many questions related to these commands and all these things. Register select, then read write, okay, enable and all these things. So this LCD display can be used for number of purposes. Now next thing that can be commonly used is your stepper motor. मायक्रो कंट्रोलर जेव्हा आपण यूज करतो तेव्हा प्रिसाइज कंट्रोल करायचे असतात आपल्याला बऱ्याचशा याच्यामध्ये. काही रोबोटिक्स पार्ट्स असतील, काही मशिनरी असतील, वेअर यू नॉट टू गो फॉर द प्रिसियस मोमेंट. जसं प्रिंटर असेल, प्रिंटरमध्ये आपण पेज प्रिंट करतो आणि प्रिंटरमध्ये जर मी साधी मोटर प्लेस केली तर काय करेल की तो प्रिंटर डायरेक्टली पेज ओढून घेईल आणि तुम्हाला बाहेर पडेल आणि इट इज नॉट गोइंग टू बी प्रॉपरली प्रिंटेड. सो ॲट सम लोकेशन आय हॅव टू यूज द डिफरंट टाइप्स ऑफ मोटर्स. स्पेशल पर्पज मोटर, आणि स्पेशल पर्पज मोटर मध्ये तुमची सर्व मोटर येतं, स्टेपर मोटर येतं. ओके, CD ड्राईव्ह असेल किंवा रोबोटिक्स असतील, रोबोट्स वगैरे, याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी स्टेपर मोटर्स यूज होतात. सो स्टेपर मोटर डज नॉट रोटेट विथ द complete angle. नॉर्मल मोटरचं काय फंक्शन, व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द स्टेपर मोटर अँड नॉर्मल मोटर. सो स्टेपर, okay, so if you are going to just split this word, so the first part of this one is step. ओके, स्टेप म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, स्टेप्स असतात. ओके, म्हणजे लॅडर असेल तर त्याला स्टेप्स असतात, इथं जायचं. म्हणजे ही जी मोटर आहे ना, हे 300 डिग्री, कुठली मोटर जी असतात ती नॉर्मली सर्क्युलर असतं. प्रत्येक मोटर काय आहे, सर्क्युलर आहे आणि ती नॉर्मली 360 डिग्री कम्प्लीट करतं. ही पोझिशन आहे 0 आणि परत ती फिरून याच पोझिशनला येतं. म्हणजे जे रोटर आहे ना, कुठल्याही मोटरमध्ये रोटर आणि स्टेटर 2 पार्ट्स असतात. ओके, सो वेन यू आर गिव्हिंग द सप्लाय, आता माझी फॅनची मोटर असेल तर फॅनला मी सप्लाय दिल्याबरोबर काय करेल, फॅनची मोटर फिरेल आणि एक पूर्ण रिव्होल्युशन जे आहे ना ते एका स्टेप मध्ये करतो. युअर नॉर्मल DC मोटर अँड इंडक्शन मोटर, AC मोटर. AC मोटर आणि नॉर्मल DC सिरीज, शंट असेल किंवा कंपाऊंड मोटर असेल, ह्या काय करतात, त्यांचं एक रोटेशन एका स्टेप मध्ये कंप्लीट करतात. 360 डिग्रीचे जे एक रोटेशन आहे ते एका सिंगल स्टेप मध्ये कंप्लीट करतात. पण स्टेपर मोटर ते नाही करत. स्टेपर मोटर काय करतं की इट विल टेक्स अ लॉट ऑफ स्टेप, नंबर ऑफ स्टेप टू कंप्लीट वन रिव्होल्युशन. ओके, एक रिव्होल्युशन करण्याकरता त्यांना बऱ्याचशा स्टेप्स लागतात, म्हणून त्याचं नाव काय आहे, स्टेपर मोटर. ओके, सो बेसिकली स्टेपर मोटर डज नॉट वर्क्स ऑन कंटिन्युअस सप्लाय. जसं AC मोटरला मी 230 वोल्ट डायरेक्ट सप्लाय देतो किंवा DC मोटरला 12 वोल्टचा डायरेक्ट सप्लाय देतो, तसं स्टेपर मोटरला डायरेक्ट सप्लाय देता येत नाही. स्टेपर मोटरचं जे इनपुट आहे, द इनपुट फॉर स्टेपर मोटर इज पल्सेस. ओके, पल्स म्हणजे काय, आता हा माझा एक्स ऍक्सिस असेल आणि हा वाय ऍक्सिस आहे. ओके, इथे आहे टाइम ऍक्सिस आणि हा असेल मॅग्नेट्यूड ऍक्सिस. सो स्टेपर मोटर आपण नॉर्मल DC मोटरला काय करतो, डायरेक्ट सप्लाय देतो. ओके, AC मोटर असेल तर आपण असा सप्लाय देतो. पण स्टेपर मोटरला आपण काय करणार आहे, एक्स आणि वाय ऍक्सिस वर वी आर गिव्हिंग द पल्स. एक पल्स देणार, थांबणार, त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने जेव्हा गरज असेल तेव्हा दुसरा पल्स देणार, परत थांबणार, तिसरा पल्स देणार, परत थांबणार. ओके, सो दीज आर कॉल्ड ॲज पल्सेस. ओके, म्हणजे आपण कंटिन्यू सप्लाय देत नाही, त्याला सप्लाय आपण पल्सेसच्या फॉर्म मध्ये देतो. ओके, सो स्टेपर मोटर वर्क्स ऑन द पल्सेस अँड नाउ दीज पल्सेस आर प्रोव्हाइडेड बाय द मायक्रो कंट्रोलर. हे जे पल्सेस आहेत ना, हे कोण प्रोव्हाइड करतं, तुमचं मायक्रो कंट्रोलर. ओके, मायक्रो कंट्रोलर विल प्रोव्हाइड सच टाइप ऑफ pulses for the working of your stepper motor. If you are able to visualize this animation, तुम्हाला हे animation दिसतंय का स्क्रीनवरचं? ही जी मोटर दाखवलेली आहे Yes, ती yes, काय sir. आहे ना, स्लोली Yes, sir. स्लोली रन होते. ओके,
खूप स्लोली रन होते आणि ती कम्प्लीट रोटेशन घेत नाहीये. इट विल रोटेट बाय व्हेरी स्मॉल अमाऊंट. खूप एका एका याच्यामध्ये होतं. सो बेसिकली युअर स्टेपर मोटर इज लाईक दॅट अँड द मिनिमम स्टेप अँगल इज 1.8 डिग्री. ओके, स्टेप अँगल किती असतो? कमीत कमी स्टेप अँगल आहे तुमचं 1.8 डिग्री. म्हणजे तुम्ही 1.8 डिग्री पासून जसा पाहिजे तसा अँगल वाढवू शकता. सो जर मला स्टेपर मोटर इंटरफेस करायची असेल, सो बेसिकली आय हॅव टू यूज 4 पिन्स ऑफ युअर 8051 मायक्रो कंट्रोलर. कारण स्टेपर मोटरला ज्या वाइंडिंग्स असतात, 2 वाइंडिंग्स असतात स्टेपर मोटरला आणि त्याला 4 टर्मिनल्स आहेत. सो देर आर 2 वाइंडिंग्स अँड 2 वाइंडिंग्स हॅव द 4 टर्मिनल्स. सो इट रिक्वायर्स द 4 इनपुट वायर्स. मग कुठला जो पोर्ट यूज केला असेल त्याच्या 4 पिन तुम्हाला यूज करावं लागते. दॅट नीड टू बी गिवन टू द ULN 2003. ULN 2003 इज अ ड्रायव्हर IC. ओके, म्हणजे व्होल्टेज एम्प्लिफायर आहे आणि हा काय करतो, त्या सिग्नलला एम्प्लिफाय करून समोर देतो. कारण माझा मायक्रो कंट्रोलरचा जो पल्स आहे किंवा जो स्ट्रेंथ सिग्नल आहे त्याची स्ट्रेंथ तेवढी नाही आहे की तो माझ्या मोटरला रन करेल. आणि जर डायरेक्ट कनेक्ट केली मी मोटर तर माझा मायक्रो कंट्रोलर डॅमेज होऊ शकतो. सो इन दॅट केस I have to use something in between the microcontroller and the motor. That is, here I am going to use the ULN 2003 as a driver IC for the stepper motor and amplifier for the stepper motor. Okay, मग त्याच्यामध्ये स्टेपर मोटरच्या ज्या वाइंडिंग आहेत त्या A1, A2, A3, A4 आहे. सो याचे पिन्स आहेत, हे पिन नंबर ॲज इट इज यूज करायचे असतात. यू आर नॉट सपोज टू चेंज द सिक्वेन्स ओव्हर हियर फॉर द एक्झाम. ओके, किंवा तुमचं जे असतं कनेक्शन जेव्हा करणार ना, तर ज्या पिन आहेत ना, या पिन तुम्हाला अशाच कनेक्ट करायच्या आहेत. कारण प्रत्येक पिनचं एक फंक्शन आहे. आणि हे कशावर लक्षात येईल, वेन यू आर गोइंग टू परचेस दिस ULN 2003, त्याची डेटा शीट येतं. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटची एक डेटा शीट येते. त्या डेटा शीटमध्ये कनेक्शन्स कसे करायचे आहेत ते मेन्शन केलेलं असतं. सो यू हॅव टू जस्ट यूज दॅट डेटा शीट. इट विल टेल यू द फंक्शन ऑफ व्हॉट इज द फंक्शन ऑफ विच पिन. जसं आपण पिन डायग्राम फॉर 8051 डिस्कस केली होती. म्हणजे कुठल्या पिनचं काय फंक्शन आहे. पिन नंबर 9 इज यूज फॉर रिसेट, पिन नंबर 40 इज यूज फॉर VCC. ओके, जर मी त्या पिनला तो प्रॉपरली कनेक्ट केलं तरच आउटपुट मिळेल, अदरवाइज आय विल नॉट गेट द आउटपुट. So in the same manner you have to use this ULN 2003. So this is the interfacing diagram of your stepper motor with 8051 microcontroller. Now this stepper motor will look like this one. This is the actual stepper motor that you are going to use. ही जरी तुम्हाला हेक्सागोनल किंवा स्क्वेअर दिसत असली तरी याच्या आतमधलं जे रोटर आहे ते राऊंडच असतं. कुठली मोटर जी आहे ना ती राऊंड शेप मध्ये असते. युअर yoke or outer body seems to be that one. Okay, but actually inside the rotor is round only. Okay, so this is how actually the windings are going to be energized and de-energized. आता याच्यामध्ये सिंपल प्रिन्सिपल आहे. We know that we are familiar with the magnets. Okay, magnet has 2 poles, north pole and south pole. Okay, and there is certain relationship between these poles. Similar poles repels each other and opposite poles attract each other. ओके, तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेट जे आहे त्या मॅग्नेटला काही प्रॉपर्टीज असतात. एक तर पहिली प्रॉपर्टी काय आहे की प्रत्येक मॅग्नेटला 2 पोल असतात. एक असतो नॉर्थ पोल आणि दुसरा असतो साऊथ पोल. मग मी 2 मॅग्नेट जर जवळ ठेवले तर त्याच्यामध्ये एक तर रिपल्शन होईल किंवा त्याच्यामध्ये एक तर अट्रॅक्शन होईल. एक तर ते एकमेकांना दूर सोडतील किंवा एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील. मग आता जर एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत ते ओके किंवा दूर जात आहेत म्हणजे काय, त्यांचे पोल्स काय आहेत, सिमिलर पोल्स आहेत. आणि 2 मॅग्नेट जर एकमेकांकडे येत आहेत म्हणजे काय, त्यांच्याकडचे जे पोल्स आहेत ते अपोजिट्स आहेत. ओके, सो ॲट दॅट टाइम बोथ आर कमिंग टुवर्ड्स इच अदर. सो सेम प्रिन्सिपल कॅन बी यूज ओव्हर हियर. ओके, इथं मॅग्नेट आपण एनर्जाइज करतो. दीज आर द इलेक्ट्रोमॅग्नेट्स that can be energized with the help of pulses which are coming from your 8051 microcontroller. आणि हे तर परमनंट मॅग्नेट इथे याच्यामध्ये. सो काय होतं, हा जो मॅग्नेट एनर्जाइज झाला तर हा मॅग्नेट एनर्जाइज झाल्यामुळे इथे एक साऊथ पोल किंवा नॉर्थ पोल क्रिएट होईल तुमचा आणि त्या प्रपोर्शन मध्ये तुमच्या या पोल मध्ये अट्रॅक्शन किंवा रिपल्शन होईल अँड दॅट इज गोइंग टू बी जस्ट मूव्ह इन द फॉरवर्ड डायरेक्शन और रिव्हर्स डायरेक्शन डिपेंडिंग ऑन ओके विच टाइप ऑफ सप्लाय यू आर गिविंग and which ports you are going to be energized and de-energized. So this is how exactly the system is going to be work over here. ओके, ही माझी स्टेपर मोटर आहे. हे तुमचे स्टेपर मोटरचे टर्मिनल्स आहेत. ओके, मग स्टेपर मोटरला आपण बघितलं की परमनंट मॅग्नेट स्टेपर मोटर आपण डिस्कस करतोय. म्हणजे रोटर आहे परमनंट मॅग्नेटचा आणि स्टेटर वाइंडिंग जी आहे ती आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. आता याच्यामध्ये प्रत्येक वाइंडिंगला 2 पोल्स आहेत, 2 कनेक्शन्स आहेत. ओके, आणि त्याला आपण सप्लाय दिलेलं आहे. दिस सप्लाय इज गिवन थ्रू युअर मायक्रो कंट्रोलर 8051. त्याचे कुठल्या तरी 4 पिनला आपण कनेक्ट केलेले आहेत ते 4 वाइंडिंग. आणि इथे जे डॉट्स दिसत आहेत ते काय शो करतो तुम्हाला, द फ्लो ऑफ
current. Okay, so when the current is flowing in this direction, it has certain poles. म्हणजे your pole. So one thing that you know that whenever the current is flowing through the conductor, current जो एखाद्या कंडक्टर मधनं फ्लो होतो तो काय करतो, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो. And the direction of that magnetic field is given by which law? Whenever the current flows through the conductor, it will produce the magnetic field around it. आणि ती जी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ती कशी आपल्याला आयडेंटिफाय करता येतं? थंब रूल माहिती आहे तुम्हाला? Yes, sir. ओके, थंब आपण जर असं केलं तर थंब रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट अँड दीज युअर फिंगर्स, ज्या उजव्या हाताचा तुम्ही आहे ना असे मूठ बांधली आणि आपण जो थंब आहे तो वरच्या साईडला घेतला, सो थंब रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ करंट अँड द फिंगर रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, so this is how you will get the direction of magnetic field, and based on the direction of magnetic field your pole is going to be decided. Either it may be north pole or it may be south pole. आता याच्यामधनं जर या याच्यामधनं सॉरी करंटची डायरेक्शन अशी झाली, so it is becomes your one pole and it becomes your second pole. That depends. करंटची डायरेक्शन चेंज केल्यावर तुम्ही पोल चेंज करू शकता. Okay, so you can change the poles over there. That may be north pole or south pole. So it can be decided by your current over here. Okay, so it is clear that actually these things you are going to be studying in detail in your machines मध्ये तुम्हाला स्टेपर मोटर, सर्वो मोटरचे डिटेल्स आहेत सर्व. सो हियर वी आर गोइंग टू सिम्पली डिस्कस अबाउट द इंटरफेसिंग. ओके, आपण त्याच्या डिटेल्स मध्ये नाही जाणार, इथे इंटरफेसिंग वर आपण फोकस करतोय. सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू इंटरफेस युअर 8051 विथ द मायक्रो कंट्रोलर. आधीच्या याच्यामध्ये बघितलेच आपण डायग्राम. Okay, ही डायग्राम आहे इंटरफेसिंग. सेम डायग्राम with the animations I have shown over here. So when I am going to just connect, so these are the 4 wires which are connected to your say स्टेपर मोटरचे जे वाइंडिंग्स आहेत त्याला या वायर्स मी कनेक्ट केले. आणि त्याच्यामध्ये काय होतंय की त्या वाइंडिंगची जी इफ यू इज इट पॉसिबल फॉर यू टू व्हिज्युअलाइज द ब्ल्यू कलर डॉट इज मूव्हिंग 1C 2C 3C 4C like blue color dot move होत आहे. What does that indicate? That indicate that particular pin is going to be high and low. जेव्हा तो ब्ल्यू कलर होतो ना तेव्हा ती पिन हाय आहे आणि जेव्हा तो ब्लँक होतो तेव्हा ती पिन लो झालेली आहे. म्हणजे आपण त्या पिनला पल्स देते, त्या मोटरला असे पल्स देते की अल्टरनेटली त्याची वाइंडिंग आहे ना नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मध्ये एनर्जाइज आणि डीएनर्जाइज होते आणि त्याच्यामुळे तुमचं जो मुवमेंट आहे मोटर काय होते की मूव्ह होते. Okay, and it is going to move with certain step. So there is one thing that is called as the step angle. मग त्याच्यामध्ये स्टेप अँगल असतं. What is step angle? The angle through which the stepper motor will incremented. This is called as step angle. Okay, मग स्टेप अँगल म्हणजे काय? ज्या अँगलनी स्टेपर मोटर एका स्टेप मध्ये, म्हणजे जर मी एक पल्स दिला, या एका पल्सला जर माझी मोटर 90 डिग्रीने रोटेट झाली तर त्याला काय म्हणतात? द मोटर हॅज अ स्टेप अँगल ऑफ 90 डिग्री. एक पल्स दिल्यानंतर ती मोटर 90 डिग्री रोटेट झाली तर त्याचा स्टेप अँगल किती झाला? 90 डिग्री. ओके, मग त्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्याकरता किती स्टेप्स लागतील? इफ द स्टेप अँगल इज 90 डिग्री, व्हॉट आर द आवाज ब्रेक होतोय. ओके, जस्ट वेट. You are now muted. You are now unmuted. ओके, स्टेप अँगल म्हणजे काय? आता आवाज येतोय व्यवस्थित? येस सर. स्टेप अँगल म्हणजे एक पल्स दिल्यानंतर ती मोटर स्टेप अँगल मीन्स द अँगल थ्रू विच द मोटर इज इन्क्रिमेंटेड. ओके, द अँगल थ्रू विच द मोटर इज इन्क्रिमेंटेड वेन द वन पल्स इज गिवन टू इट. एक पल्स दिल्यानंतर किती अँगलनी ती मोटर पुढे जातं त्याला म्हणतात स्टेप अँगल. मग स्टेप अँगल 90 डिग्री असेल त्याचं मिनिंग काय होतं की मी जर त्याला एक पल्स प्रोव्हाइड केला तर तो 90 डिग्रीने मोटर मूव्ह होईल. ओके, मग तिला जर एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायचं असेल तर एक रिव्होल्यूशन म्हणजे किती डिग्री रे? वन रिव्होल्यूशन मीन्स हाऊ मच डिग्री? 360 डिग्री. 360 डिग्री. ओके, मग आता जर स्टेप अँगल 90 डिग्री असेल तर किती स्टेप्स लागतील तुम्हाला वन रिव्होल्यूशन कंप्लीट करायला? 4 स्टेप. ओके, म्हणजे पहिल्या स्टेपला 90 डिग्री, दुसऱ्या स्टेपला 180 डिग्री, तिसऱ्या स्टेपला 270 आणि 4 स्टेपला 8. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो. ओके, इफ माय स्टेप अँगल इज 1.8 degree. Okay, if my step angle is 1.8 degree, how many steps are required to complete the one revolution?
ओके, स्टेप अँगल जर असेल तुमचं, स्टेप अँगल is 1.8 degree. How many steps are required? How many steps are required to complete one revolution? Okay, so it should be 360 divided by 1.8. So steps required, okay, steps required is equal to one revolution divided by step angle. One revolution means your 360 degree and 1.8. Okay, so it is nearly 200 steps are required. किती steps लागतील? 1.8 means it is 18 to the 36, so it is required 200 steps. 200 steps म्हणजे 200 जेव्हा मी सिग्नल प्रोव्हाइड करेल तेव्हा त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट होईल. ओके, सो इज इट क्लियर? आर यू एबल टू सॉल्व such type of numeric, such type of things are going to be asked in the exam. Step angle may Yes, be sir. given, or Yes. steps may be given, and you are supposed to calculate the step angle, or step angle is given and you are supposed to calculate the number of steps required for this one. Okay, so is it clear? So stepper motors can be used where I need precise control. मला खूप ॲक्युरेट कंट्रोल जिथं पाहिजे असेल ना तिथं आपण स्टेपर मोटर यूज करतो. स्टेपर मोटर आपण फॅनमध्ये किंवा इथे यूज करत नाही. फॅन वगैरेला आपल्या साध्या मोटर्स असतात. स्टेपर मोटर कुठे यूज होतील तुमच्या स्टेपर मोटर रोबोटिक्स पार्ट जे असतात रोबोट्समध्ये, रोबोटचे जे मुवमेंट असतात हँड मुवमेंट वगैरे, ओके, तिथं यूज होऊ शकतात. किंवा मग प्रिंटर आहे, प्रिंटरमध्ये स्टेपर मोटर यूज होतो. डीव्हीडी प्लेअरच्या याच्यामध्ये स्टेपर मोटर यूज होईल. So where precise movement will required, or it may be used in the solar tracking system. सोलर याला तुम्हाला ट्रॅक करायचं आहे, सनपाथ ट्रॅक करायची आहे, तिथे तुम्ही स्टेपर मोटर यूज करू शकता. सो वेअर प्रिसियस मोमेंट इज रिक्वायर्ड ॲट दॅट टाइम यू आर गोइंग टू यूज द स्टेपर मोटर. ओके, जसं इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त इंटरफेसिंग डायग्राम आणि प्रोग्राम आहे. तर Yes, sir. प्रोग्राम दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. याचे प्रोग्रामिंग कारण आपल्याला ते सिम्युलेट करून दाखवेल मी तुम्हाला प्रोथियसवर हाऊ टू जस्ट राईट द प्रोग्राम इन किल अँड यू आर गोइंग टू सिम्युलेट. सो हिअर टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ओनली अबाउट द इंटरफेसिंग डायग्राम. आपण इंटरफेस म्हणजे कनेक्शन्स कसे करायचे ते आपण फक्त बघतोय. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट येतो तो सर्वात इम्पॉर्टंट. आता अप्लिकेशन्स, आता तर आपण छोटे छोटे पार्ट्स बघितले, म्हणजे मला एखादा स्विच कनेक्ट करायचा, एखादी मोटर कनेक्ट करायची आहे किंवा एलसीडी डिस्प्ले कनेक्ट करायचा आहे, पण याचं अप्लिकेशन काय आहे? ओके, तर सिंपल अप्लिकेशन जर घेतलं आपण एखाद्या मायक्रो कंट्रोलरचं, तर कॅल्क्युलेटर तुम्ही प्रत्येकाने बघितलेला एक सिंपल कॅल्क्युलेटर. ओके, एक साधं कॅल्क्युलेटर दुकानामध्ये, त्याच्यामध्ये काय करता येतं तुम्हाला, एक डिस्प्ले असतो, काही बटन्स असतात. ओके, and you need to press the buttons and do certain programming, addition, subtraction, multiplication and division. हे 4 फंक्शन्स असतात त्यामध्ये. ऑनचं बटन असेल 0 and like this one. ओके, मग त्याच्यामध्ये किती कीज असतात? नॉर्मली 16 कीज असतात. एक नॉर्मल जे कॅल्क्युलेटर असतं, ओके, आय एम नॉट डिस्कसिंग अबाउट द सायंटिफिक इंजिनिअरिंग कॅल्क्युलेटर्स, आय एम डिस्कसिंग अबाउट द नॉर्मल कॅल्क्युलेटर विच इज अवेलेबल इन द मार्केट. ओके, तर त्या याच्यामध्ये जो कीबोर्ड असतो त्याला 16 कीज असतात. 16 कीज मधल्या आहे ना 0 ते 9 पर्यंत जे आहेत त्या न्यूमेरिकल कीज आहेत, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे आहेत त्या आहेत तुमच्या ऑपरेशनल की, इक्वल टू आणि ऑन ऑफच्या आहेत तुमच्या त्या बाकी उरलेल्या कीज. ओके, सो दिस की. सो आय नीड टू डिझाईन वन अप्लिकेशन. मग ॲप्लिकेशन डिझाईन करण्याकरता मला इनपुट आणि आउटपुट दोन्ही लागतात. As we have already discussed, if you want to design certain applications, we require input device and output device. So in this diagram, which is your input device and which is your output device? जी डायग्राम तुम्हाला दिसते स्क्रीनवर, याच्यामध्ये इनपुट डिव्हाइस कुठला आहे आणि आउटपुट कुठला आहे? Keyboard is input device. Keyboard is input Keyboard device. is out display is output. Okay. So keyboard is my input device and display is my output device. So this is my output device and this is my Yes. input device. Is it clear to everyone? बघ आता मला विचारायचं आहे की Yes, हा sir. दिस इज माय प्रोसेसर. Yes, sir. हा प्रोसेसर किंवा हा ब्रेन आहे. ओके, हा प्रोसेसर आहे किंवा हा ब्रेन आहे तुमचा जो प्रोसेस करणार आहे. पण आता आपला सर्वात मेन प्रश्न आहे आणि इथे सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला की हाऊ ही कम्स टू नो व्हॉट इज विच की इज प्रेस. आता याच्यावर जो आहे ना कीबोर्ड आहे, या कीबोर्डवर किती कीज आहेत तुम्हाला? जवळपास 16 कीज आहेत. आता त्या 16 मधली मी सपोज ही की प्रेस केली 5 नंबरची, त्या कीबोर्डला किंवा त्या डिस्प्लेवर 5 डिस्प्ले होईल ना. जेव्हा तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये 5 नंबरची की प्रेस करता
So display will display 5. Yes, sir. ओके, त्या कीवरचा जर तो 5 लेटर निघून जरी गेलेला असेल ना, तुम्ही त्या कीबोर्डवरचा एखादा लेटर जो असेल काय दिसतोय त्याच्यावर, मीन्स ते आपल्याकरता दिलेलं असतं ॲज अ ह्युमन बिंग फॉर ऑपरेटर, तो 5 लेटर तुम्ही इरेज केला आणि त्याच्या जागी 6 जरी लिहिलं तरी ते के प्रेस केल्यानंतर 5च येईल. Yes, sir. How the systems come to know that this value of this key is this much? किंवा त्या कीबोर्डला किंवा त्या प्रोसेसरला कसं कळतं की कुठल्या नंबरची की प्रेस झालेली आहे? Programming. प्रोग्राम आहे. ओके, Because program already said that. प्रोग्राम ऑलरेडी आहे. मग आता प्रोग्राम कसा आहे? सो आपण आता कीबोर्डचा प्रोग्राम बघणार आहे. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द प्रोग्राम ऑफ कीबोर्ड. सो हाऊ द कंट्रोलर कम्स टू नो दॅट विच की इज प्रेस. ओके, सो तुम्ही जर बघता इंटरफेसिंग, त्या इंटरफेसिंग मध्ये इथं तुम्हाला आहे ना ह्याचे 4 वायर्स आहेत. याला R0, R1, R2, R3 नाव दिलेले आहेत. ओके, आणि जस्ट वेट, आणि ह्या इथे ज्या 4 वायर आहेत याला C1, C2, C3, C नाव दिलेले आहे. C0, C1, C2, C3 हे आहेत तुमचे रो आणि हा आहे तुमचा कॉलम. इज इट क्लिअर? ओके, टोटल किती आहेत तुमचं? 4x4 जर कीबोर्ड असेल तर त्याला 16 की असतात. 3x3 ला किती की लागणार? 9. ओके, Nine. म्हणजे 3x3 कीबोर्ड असेल तर 9 कीज असतील. 4x4 कीबोर्ड असेल तर त्याला 16 कीज असतील, आणि 16 कीज आहेत म्हणजे तुम्हाला 8 लाईन्स लागतात. ओके, किती लाईन्स लागणार? 8. 3x3 ला तुम्हाला 6 लाईन्स लागतात. डेटा पिन्स, ज्या पिन्स असतात ना मायक्रो कंट्रोलरच्या, त्या किती पिन्स लागतात? दॅट डिपेंड्स ऑन द साइज ऑफ कीबोर्ड. ओके, सो 3x3 कीबोर्डला 6 लाईन्स आर सफिशियंट. 4x4 कीबोर्डला वी रिक्वायर्ड द 8 lines. Okay, now so basically this is my keyboard. आपण याचं इथे केलेलं आहे. Now how the systems comes to know that which key is press. आता ह्या ज्या आहेत तुमच्या कीज झालेल्या आहेत. की नंबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 A, B, C, D, E, F. म्हणजे काय हेक्साडेसिमल घेतलंय आपण. ओके, मला 0 to F पर्यंत प्रिंट करायचंय, किंवा हे तुमचं सिंपल कॅल्क्युलेटर पण असू शकतं. ते 0 to 9 असेल, प्लस मायनस ॲडिशन सबस्ट्रॅक्शन वगैरे असू शकतं. बट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग सिंपल आय हॅव जस्ट यूज 0 to F. आता याच्यामध्ये जे आहेत ना ते 4 जे आहेत ते मी पोर्ट 1 ला कनेक्ट केलेले आहे. D0, D1, D2, D3 दीज आर रोज. ओके, आणि हे जे आहे पोर्ट 2 ला हे काय आहेत? माझे कॉलम्स आहेत. ओके, हे जे व्हर्टिकल्स लाईन आहेत पोर्ट 2 ला आपले काय आहेत? कॉलम आहे, आणि पोर्ट 1 ला आपण काय केलेलं आहे? रो कनेक्ट केलेले आहेत. आता सपोज ही एक की असेल, जस्ट वेट. ओके, आता ह्या कीबोर्डचं एक्झॅक्टली कसं वर्किंग आहे ते मी तुम्हाला एक सिंपल दाखवतो. वी आर डिस्कसिंग ओनली फॉर 1 or 2 कीज. ओके, ही एक की आहे. या कीला एक नंबर दिलाय, सम नंबर वॉज देअर. हा तुमचा आहे ना पिन नंबर 1.0 ला कनेक्ट आहे, आणि हा नंबर आहे पिन नंबर 2.0 ला कनेक्ट आहे. ॲज्युम. ओके, मग याच्यामध्ये काय दिलेलं असतं? एका याला सप्लाय जो दिलेला असतो तो ग्राउंड केलेला असतात. सगळ्या पिन्स काय असतात? ग्राउंड असतात, आणि एकाला सप्लाय दिलेला असतो. सो वेन आय एम गोइंग टू प्रेस दिस की, ऍट दॅट टाइम माय करंट जी ओपन आहे तर याला करंट इथनं जाणार नाहीये. याची व्हॅल्यू काय असेल? ओके, याची व्हॅल्यू जी असेल तीच असेल. पण जेव्हा ही की प्रेस करेल ना, सो ऍट दॅट टाइम माय करंट विल फ्लो फ्रॉम धिस पाथ. ओके, म्हणजे की काय करतं की ती पाथला शॉर्ट करतं. की प्रेस झाली की हा पाथ काय होणार आहे? तुमचा शॉर्ट होणार आहे, आणि तुमचा करंट मग असा जाईल. म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होईल. दॅट व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग इज गोइंग टू चेंज. डू यू अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट? की प्रेस करतो म्हणजे काय करतो? की प्रेस केली की Yes, sir. ती काय होतं? शॉर्ट होतं, आणि Circuit करंटला closer. सर्किट कम्प्लीट होतं. की प्रेस करतं म्हणजे सिम्पली सर्किट कम्प्लीट होतं. हे लक्षात आलंय? Yes, sir. ओके, कारण ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. की प्रेस झालं की सर्किट कम्प्लीट होत आहे आपलं. तर आता आपण त्याची प्रोसेस बघणार आहे. ओके, सर सर्वात आधी काय करतात? द रोज आर कनेक्टेड टू द आउटपुट पोर्ट अँड द कॉलम्स आर कनेक्टेड टू द इनपुट पोर्ट. ओके, जे रोज आहेत ते रो आपण कशाला कनेक्ट करतो? आउटपुटला. आणि कॉलम कशाला कनेक्ट करतो आपण? इनपुटला.
म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला 8051 मायक्रो कंट्रोलरचे जे पोर्ट्स आहेत त्याला डिफाईन करावं लागेल. तो पोर्ट तुम्हाला आउटपुट करायचा आहे की इनपुट, आणि ज्याला तुम्ही रो कनेक्ट करत आहे त्याला तुम्ही काय करणार आहे, आउटपुट पोर्ट म्हणून डिफाईन करणार त्या पिन्स. ओके. आणि दुसऱ्या पिन्स ज्या आहेत त्या इनपुट पोर्ट, ज्याला कॉलम कनेक्ट करणार त्याचे पिन्स तुम्हाला काय करायचे आहेत, इनपुट पोर्ट म्हणून डिफाईन करायचे. these are two questions which may be asked in the exam. ओके. कीबोर्ड इंटरफेसिंग मध्ये रोज कुठल्या पोर्टला कनेक्ट होतात, सो दॅट शुड बी आउटपुट पोर्ट. ऑप्शन असतील आउटपुट पोर्ट, इनपुट पोर्ट. ओके. और दे आर गिवन बोथ और नन, असं काही असू शकतं. सो यू हॅव टू रिमेंबर दिस वन. So rows are connected to the output ports and columns are connected to the input port. To detect the press key. Okay. आता एखादी की प्रेस आहे की नाही हे डिटेक्ट कशी करायची. सो इफ आय वॉन्ट टू डिटेक्ट वेदर द की इज प्रेस ऑर नॉट, ग्राउंड ऑल रो बाय प्रोव्हाइडिंग 0 टू द आउटपुट लॅच. हे जे आहेत ना रोज जेवढे आहेत त्या सगळ्यांना ग्राउंड करायचं. ग्राउंड करायची म्हणजे याची व्हॅल्यू काय होईल, 0 0 0 0. ओके. पोर्ट 1 च्या जेवढ्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या काय होतील तुमच्या 0. आणि तुम्हाला कॉलम रीड करायचे आहेत. ओके. कॉलम रीड करायचे आहेत तर कॉलमच्या व्हॅल्यूज काय येतील, 1 1 1 1. ओके. and then read all the columns. If the data reads on the column is 1 1 1 1, जर त्या कॉलमचा डेटा 1 1 1 1 मिळाला तुम्हाला म्हणजे काय की नो की इज प्रेस, कुठलीच की प्रेस झालेली नाही. हे लक्षात आलंय का? इज इट क्लिअर? ओके. म्हणजे ही स्टेप लक्षात आली तुम्हाला पुढची प्रोसेस सिंपल लक्षात येईल. म्हणजे रोजला काय कनेक्ट करायचंय, रोजला कनेक्ट करायचं आउटपुटला म्हणजे त्याला 0 0 0 आणि कॉलमला कनेक्ट करायचं इनपुटला. मग रोज सगळे आउटपुटला कनेक्ट केले, रोजच्या व्हॅल्यू झाल्या 0 आणि तेव्हा तुम्ही जर रीड केलं कॉलमची व्हॅल्यू जर रीड केली तर तुम्हाला 1 1 1 1 जर मिळालंय मीन्स व्हॉट, नो की इज प्रेस, कुठल्याच प्रकारची की प्रेस झालेली नाहीये. नाउ इफ सम की इज प्रेस, ओके. So, however, if one of the column bit has a 0, this means a key is press occurred. म्हणजे एखाद्या कॉलमची व्हॅल्यू 0 जर झाली, सपोज या D2 ची व्हॅल्यू 0 झाली, बाकीच्यांची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे काय की कुठली तरी की प्रेस झालेली आहे. आणि आता ती कुठल्या याच्यामध्ये झाली तर सेकंड नंबरच्या कॉलम मध्ये की प्रेस ऑकर झालेला आहे. पण आपल्याला माहिती नाही कुठली की झालेली आहे प्रेस, कारण सेकंड नंबरच्या कॉलम मध्ये 4 कीज आहे. key number 2, key number 6, key number A and key number E. Okay, in the second columns we have 4 keys. Are you able to get this one? Second column मध्ये तुम्हाला 4 की आहे, 2 6 A आणि E. त्यातली आपल्याला माहिती नाही की एक्झॅक्ट कुठली की प्रेस झालेली आहे. सो हाऊ आय कम टू नो दॅट? नाउ द नेक्स्ट स्टेप इज आय नीड टू ग्राउंड ईच अँड एव्हरी. एका वेळेस फक्त एक रो ग्राउंड करायचंय, एका वेळेस फक्त एक रोला ग्राउंड करायचंय आणि तुमचे हे रीड करायचे आहेत. काय रीड करायचे आहेत तुमचे कॉलम्स. ओके. फॉर एक्झाम्पल इफ D3 D0 इज 1101, दिस मीन्स दॅट अ की इन द D1 कॉलम इज प्रेस. आता आपण D2 चं बघितलेलं आहे. ओके. आफ्टर द की प्रेस इज डिटेक्टेड, जेव्हा तुम्हाला लक्षात आलंय की कुठली तरी की प्रेस झालेली आहे, तुम्हाला काय करायचं आहे आता, द मायक्रो कंट्रोलर विल गो थ्रू द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग द की. आता आपल्याला ती एक्झॅक्ट की कोणती प्रेस झाली ते माहिती करायचे, कारण आता आपण काय फक्त डिसाइड केलंय, वी कम टू नो दॅट सम की इज प्रेस बट वी डोंट नो विच की इज प्रेस. सो माय मायक्रो कंट्रोलर इज going to find out which key is pressed. So for that purpose what it will do, it will start with the top row. हा आहे ना D0 रो पासून स्टार्ट करेल. तो काय करेल आधी, मायक्रो कंट्रोलर ग्राउंड इट बाय प्रोव्हाइडिंग लो टू रो D0. फक्त D0 ची व्हॅल्यू 0 करेल आणि या बाकी सगळ्यांच्या व्हॅल्यूजला तो रिमूव्ह करून देईल, म्हणजे बाकी सगळ्यांचा व्हॅल्यूज ऍज इट इज ठेवेल त्याला. ओके. सो इफ इट इज 1101, ओके, माझे जे कॉलम्स आहेत ते काय रीड झाले आता 1101. पण आता काय झालेलं आहे, इट मीन्स व्हॉट, द की इन D1 रो इज प्रेस. D1 कॉलम मधली कुठली तरी की प्रेस झालेली, बट आय डोंट नो विच एक्झॅक्ट की इज प्रेस. सो व्हॉट द मायक्रो कंट्रोलर विल डू, इट विल स्टार्ट बाय मेकिंग द रो 0. आधी तो पहिल्या रोला 0 करेल आणि कॉलम स्कॅन करेल. मग पहिल्या रोला 0 केला त्यांनी, D1 इज इक्वल टू 0 and it will scan the column. आता कॉलमच्या व्हॅल्यूज काय येतील, त्यांनी फर्स्ट रोला 0 केलंय आणि कॉलम स्कॅन केलेले. तर व्हॉट इज द व्हॅल्यूज ऑफ पोर्ट 2,
पोर्ट 2 च्या व्हॅल्यू काय मिळतील मला? इथं की प्रेस झालेली आहे का तुमची? Okay, whether this one key is pressed, we don't know. Okay, so if I will get 1111, this means no key in the first row is pressed. Okay, याच्या व्हॅल्यू जर मला 1111 मिळाल्या म्हणजे पहिल्या रो मधली की प्रेस झालेली नाहीये. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, sir. ओके, आता तो काय करेल, मग हा झाला माझा, मग याला सोडून देईल, हे संपलं माझं काम. आता इथं जाईल, याची व्हॅल्यू 0 करेल आणि इथं परत स्कॅन करेल. नाउ D1 इज इक्वल टू 0. ओके, अँड इट विल स्कॅन कॉलम. इथं पण मला 1111 मिळाले, मीन्स दुसऱ्या रो मध्ये पण की प्रेस नाहीये. ओके, त्याच्यानंतर तो काय करेल, तिसऱ्याची व्हॅल्यू 0 करेल. ओके, आणि तिसऱ्याची व्हॅल्यू 0 केली, D2 is equal to 0 and it will scan, and if I will get 1101, ते स्कॅन केल्यानंतर मला 1101 मिळालं. म्हणजे काय येतं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वन? 1101 मिळालं तर म्हणजे त्याचं मिनिंग काय झालं आता, की तिसऱ्या रो मधली की प्रेस झालेली आहे. तिसऱ्या रो मधली की प्रेस झालेली आहे. ओके, लक्षात येते तुमच्या? आणि हे कशामुळे? कारण इथचा जो करंट आहे ना, तो इथनं असा फ्लो होऊन जाईल, इथं पाथ मिळेल त्याला. ओके, सो इट्स व्हॅल्यू बिकम 0. इथं काय होतं, इथं ओपन सर्किटच राहणार आहे ना, म्हणजे इथे जर की प्रेसच नाहीये तर ते काय होणार आहे, ओपन राहणार आहे, आणि ओपन राहिल्यामुळे त्याची व्हॅल्यूज 1111 मिळतील. पण इथे जी व्हॅल्यू काय येईल तुमची, 0 येईल. मीन्स व्हॉट, द की प्रेस हॅज ऑकर इन रो नंबर 3. ओके, आता तुम्हाला कॉलम मिळाला आणि रो मिळाले, कॉलम पण मिळाला आणि रो पण मिळाला, आणि त्याच्यानंतर तो काय करेल की ठीक आहे, इथची की प्रेस झालेली आहे, मग त्याला तर पोझिशन माहिती पडली, तरी तो पुढचं पण चेक करू शकतो, इथं पण चेक करेल. ओके, पण इथं त्याला व्हॅल्यू काय मिळेल, 1111. ओके, कारण तिची की प्रेसच नाहीये, 3 नंबरच्या याच्यामधली की प्रेस झाली होती. ओके, सो नाउ आय नो द पोझिशन. मला आता काय मिळालेलं आहे, पोझिशन मिळालेली आहे. मग आता रो पण आहे आपल्याकडे, R0, R1, R2 आणि R3. कॉलम आहे C1, C0, C1, C2 आणि C3. ओके, मग ही जी आहे, हॅव स्टडीड द मॅट्रिक्स झालेले आहेत आपले. मॅथमॅटिक्स मध्ये मॅट्रिक्स स्टडी केलाय तुम्ही? M1 M2 ला मॅट्रिक्स कुठल्या याच्यात होतं, Yes, M1? sir. ओके, तर मॅट्रिक्स जो असतो ना, तो मॅट्रिक्स मध्ये रोज असतात आणि कॉलम्स असतात. R1, R2, C1, C2. हा जो पहिला एलिमेंट आहे ना, हा काय असतो, R1, C1. दुसरा असतो R1, C2. तिसरा असतो R2, C1 आणि चौथा असतो R2, C2. म्हणजे हे काय, त्याचे लोकेशन आहे, म्हणजे एखाद्या एलिमेंटला आपण त्याच्या लोकेशनवरनं आयडेंटिफाय करू शकतो. ओके, so here in the same manner, this is R0, C0, this is R0, C1, R0, C2 and R0, C3. हे त्याचे पोझिशन्स आहेत, आणि या पोझिशनच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ना, या पोझिशनच्या व्हॅल्यूज आपण प्रोग्राम मध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत. मग काय करेल की याला जर माहिती पडलं माझ्या कंट्रोलरला की या नंबरची, म्हणजे किती नंबरची की प्रेस झाली तुमची की झालेली आहे प्रेस D1 आणि D2. सो म्हणजे D2 म्हणजे R2 आणि C1. ओके, सो R2 कॉलम आणि C1 रो, R2 रो आणि C1 कॉलम मधली की प्रेस झालेली आहे. ओके, तर त्या कीची जी व्हॅल्यू आहे ती तो घेऊन येईल आणि ती व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करेल. ओके, सो इज इट क्लिअर? No, sir. Yes, sir. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके, सिंपल काय आहे, एक परत मी तुम्हाला सिंपल याच्यामध्ये करतो की हा सपोज माझा एक रो आहे R0 आणि हा कॉलम आहे C0. इथं परत एक कॉलम आहे C1 आणि इथं रो आहे R2. ओके, आता याच्यामध्ये मी काय केलेले आहेत, स्विचेस कनेक्ट केलेले आहेत. ओके, इथं आपण काय केलंय, स्विच कनेक्ट केलंय. हा स्विच आहे माझा, याची व्हॅल्यू आहे 1, याची व्हॅल्यू आहे 2
याची व्हॅल्यू आहे 3 आणि याची व्हॅल्यू आहे 4. आपल्याला व्हॅल्यू मध्ये इंटरेस्ट नाहीये. ओके, सो रो कशाला कनेक्ट असतात? रोला आपण काय कनेक्ट करतो? ग्राउंड. सो रोज आर कनेक्टेड टू द ग्राउंड अँड कॉलम्स आर कनेक्टेड टू द व्हीसीसी. कॉलम कशाला कनेक्ट केलेले आहेत आपण? सपोज व्हीसीसी ला, म्हणजे प्लस 5 व्होल्टला कॉलम आहेत आणि रो 0 व्होल्टला आहेत. ओके, मग आता जर कुठलीच की प्रेस नसेल तर कॉलमची व्हॅल्यू C1, C0 आणि C1 ची व्हॅल्यू काय मिळेल मला? मी इथं जर व्हॅल्यू मेजर केली, इफ आय एम गोइंग टू मेजर द व्हॅल्यूज ओव्हर हिअर, व्हॉट इज द व्हॅल्यू आय विल गेट? इथं 5 व्होल्ट मिळेल या पॉइंटला. विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड शॅल आय गेट 5 व्होल्ट? येस ऑर नो? Yes. ओके, आणि इथं पण 5 व्होल्ट मिळेल कारण की प्रेस नाहीये. पण आता जर मी एक नंबरची की प्रेस केली, एक नंबरची की काय केली मी? प्रेस केली, तर इथनं येणारा करंट असा निघून जाईल ना. ओके, इथं तुम्हाला मिळेल का काही व्हॅल्यू? इथची व्हॅल्यू काय होईल मग? 0. हिअर यू विल गेट 0 व्होल्ट. ओके, सो सेम लॉजिक कॅन बी अप्लाय ओव्हर हिअर. ओके, हेच लॉजिक इथं होतं. म्हणजे आपण एखादी की जर प्रेस झाली तर ते काय करतं? शॉर्ट सर्किट पाथ प्रोव्हाइड करतं आणि तुमचा फ्लो तिथं होऊन जातो करंटचा, आणि त्याची व्हॅल्यू काय होतं? तुम्हाला त्या कॉलमची व्हॅल्यू 0 होतं. एखाद्या कॉलमची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे त्या कॉलम मधली की प्रेस झालेली आहे. आता आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे की कुठला रो आहे त्यातला. मग तो रो आयडेंटिफाय करण्याकरता आपण काय करतो त्या केसमध्ये, की तो रो आहे ना 1 by 1 0 करतो. म्हणजे आधीच्या केसमध्ये आपण काय करणार? सो इन फर्स्ट आय एम गोइंग टू 0 द रो 0 ओनली. या रो 0 ला मी ग्राउंडला कनेक्ट करेल आणि कॉलम रीड करेल. ओके, आता काय झालेलं आहे की मी एक नंबरचीच की प्रेस केलेली आहे म्हणून याची व्हॅल्यू मला डायरेक्ट 0 मिळेल. मीन्स आय कम टू नो दॅट C1 रो आणि R0 रो आणि C1 कॉलम मधली की प्रेस झालेली आहे. ओके, R0 रो आणि C1 कॉलम मधली की प्रेस झालेली आहे. ओके, आणि जर इथं मी ग्राउंड केलं नंतर परत मला चेक करायचं, हे आता नॉर्मल फ्लोटिंग ठेवलं मी, नाउ इट इज द फ्लोट एट. ओके, इथं जर प्रेस केलं, इथं ग्राउंडला कनेक्ट केलं तर इथची व्हॅल्यू मला काय मिळेल? 1 मिळेल, कारण याच्यामधली की प्रेसच नाहीये. ओके, कारण हा ग्राउंड तुम्ही डिस्कनेक्ट केला तर सप्लायला पाथ नाही होत, कंप्लीट पाथ नाही होत, सर्किट कंप्लीट नाही होते. सर्किट कंप्लीट नसल्यामुळे तुम्हाला 0 व्हॅल्यू नाही मिळणार आहे. 0 व्हॅल्यू केव्हा मिळेल? जेव्हा तुमच्या त्या पर्टिक्युलर लोकेशनचं सर्किट कंप्लीट होईल. ओके, इथं तुम्ही फ्लोट केलेलं आहे त्यामुळे तुमचं सर्किट कंप्लीट नाही होते. मग हा सेकंड रो मी 0 ला कनेक्ट केलाय आणि C1 ची व्हॅल्यू रीड करतोय, पण ही की प्रेस नसल्यामुळे काय होईल? ती C1 ची व्हॅल्यू ऍज इट इज तुम्हाला इथे मिळेल. आर यू गेटिंग इट? ओके, इलेक्ट्रिकल कनेक्शन मध्ये जर झालं तर हा माझा 230 व्होल्ट सप्लायचा फेज आहे आणि हा माझा न्यूट्रल आहे. ओके, आता या फेजला आहे ना इथं मी कनेक्ट केलेलं आहे आणि इथून एक दुसरी वायर इथं टाकलेली. ओके, आता ही जर वायर याच्यामध्ये स्विच टाकलेला आहे मी आणि ग्राउंडला कनेक्ट केली तर इथची व्हॅल्यू मला डायरेक्टली 0 मिळून जाईल, कारण इथचं पोटेन्शियल काय होऊन जाईल? ग्राउंडला चाललं जाईल ते. पण तीच वायर जर मी अशी फ्लोट ठेवली, अशी इथंच ठेवली अडकलेली, सो ऍट दॅट टाइम आय विल गेट द पोटेन्शियल 230 व्होल्ट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सो दॅट यू हॅव टू जस्ट रिमेंबर ओव्हर हिअर. ओके, हे झालं माझं कीबोर्डचं इंटरफेसिंग. तर कीबोर्डच्या इंटरफेसिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात आधी काय करतो आपण? रो आउटपुटला कनेक्ट करतो, कॉलम इनपुटला कनेक्ट करतो, की प्रेस डिटेक्ट करण्याकरता आपण सगळ्या रोला ग्राउंड करतो आणि कॉलमला रीड करतो. सर कॉलमला रीड केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 1111 मिळत असेल, सो दॅट मीन्स नो की इज प्रेस. But if some column value is 0, that means some key is pressed in that particular column. Then we have to identify in which row that key is pressed. आणि एक वेळ तुम्हाला कॉलम आणि रो मधने की मिळाली की तुम्हाला मॅट्रायसेस मधनं त्याचं जसं आपण मॅट्रिक्स बघितलेलं आहे की त्याचं लोकेशन असतं. दिस इज जस्ट गुड ॲज मॅट्रिक्स. 4x4 मॅट्रिक्स याच्यात आहे याच्यामध्ये. मग हा याची C1 C0 R0 C0. ओके, म्हणजे त्याचं लोकेशन आहे, या लोकेशनवरती की आहे. मग ते लोकेशन मिळालं की तुम्ही त्या कीची व्हॅल्यू रिट्रीव्ह करू शकता. सो इज इट क्लिअर? लक्षात आलंय? Yes, sir. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण बऱ्याचशा ऍप्लिकेशन्स मध्ये आपल्याला कीबोर्ड यूज करायचा असतो. तुम्ही जे काही गॅजेट्स बघतात ना, म्हणजे साधारण मोबाईल एक सिंपल बेसिक हँडसेट जरी बघितला तरी त्यामध्ये कीबोर्ड्स आहे.
आणि इवन दॅट सर्किट इज गोइंग टू बी समवॉट कॉम्प्लिकेटेड वेन यू आर गोइंग टू यूज द टच पॅनल. टच पॅनल आता साध्या कीबोर्डमध्ये तर तुम्हाला किती आहेत, फक्त 10-12 कीज असतात, 16-17 कीज असतात जास्तीत जास्त. पण टच पॅनलमध्ये मल्टिपल टच आहेत, तर ते लोकेशन कसं फाइंड आउट करायचं, दॅट इज द डिफरंट प्रोग्राम. ओके, सो आपण आधी फक्त कीबोर्डचं बघूया बेसिक लेवलला, अँड दॅट इज नॉट इन अवर करिक्युलम ऑल्सो. आपण टच पॅनलचं नाहीये याच्यामध्ये. सो इज इट क्लिअर? बेसिक कीबोर्डचं लक्षात आलं ना, म्हणजे तुम्ही एखादा कीबोर्ड इन्सर्ट करून तुम्ही स्वतःचं एखादं ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता. दॅट मे बी okay, your product may be say इंटेलिजंट लॉक. ओके, म्हणजे तुम्हाला घराला लॉक करायचं असेल, डिजिटल लॉक करायचं असेल, तर एखादा मायक्रो कंट्रोलर दिला, लॅचिंग केलाय, कोड टाकल्यानंतर तो अनलॉक होईल. ओके, सो सच टाइप ऑफ थिंग्स ऑर बेसिक कॅल्क्युलेटर और नंबर ऑफ थिंग्स यू कॅन डेव्हलप बाय युअर ओन. सो दिस इज द बेसिक डायग्राम. याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये बघितलेलं आहे की स्टार्टिंगला प्रत्येक रोला काय केलं जातं, ऑल रोज आर कनेक्टेड टू द झिरो अँड ऑल कॉलम्स आर स्कॅन. and if they are getting 1 1 1 1 means no key is pressed, and suppose this key is pressed. ओके, एखादी की प्रेस झाली तर मग त्या केसमध्ये काय झालं, याची व्हॅल्यू होईल 0. ओके, बाकी कॉलमची व्हॅल्यू 1च राहील. पण आता या रो कॉलम मध्ये 4 कीज आहेत. कुठल्या की आहे, 0 4 8 आणि C. मग यातली एक्झॅक्ट कुठली की प्रेस झाली ते मला आयडेंटिफाय कर. मग याच्यात सेकंड याला काय करतील, हा 0 इथं काढून टाकायचा आणि रो वाईज ग्राउंड करायचं. सो प्रत्येक रोला ते ग्राउंड करेल. अँड दिस फंक्शन इज डन बाय कम्प्युटर. तुम्हाला स्वतःला करायचं नाही, हा प्रोग्राम ते फंक्शन करून घेतो. वन्स यू आर रिटन द प्रोग्राम दॅट कॅन बी डन बाय द सिस्टम इटसेल्फ. इट विल मॅन्युअली मेक द व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर पिन 0. ओके, ज्या पिनला तुम्ही केलेला आहेत ना आउटपुट पोर्टला, त्या पिनची व्हॅल्यू तो ऑटोमॅटिकली 0 करेल आणि 0 केल्यानंतर तो इनपुट स्कॅन करेल. आणि इनपुट स्कॅन केल्यानंतर जिथे व्हॅल्यू 0 आलेली आहे ती की तुमची प्रेस आहे. सो याच्यामध्ये काय येईल, फर्स्ट रो करता व्हॅल्यू 1 येईल. ओके, फर्स्ट रो करता व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे D0 रो R0 रो करता व्हॅल्यू 1 आहे, R1 रो करता व्हॅल्यू 1 आहे, R2 करता 0 असेल आणि R3 करता तुमची 1 असेल. म्हणजे R2 रो आणि C0 कॉलम आणि R2 रो मधली ओके की प्रेस झालेली आहे. आता C0 कॉलम आणि R2 रो मधली जी की आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, 8. So that 8 number key is pressed and that is going to be display on your display. Okay, so what we are going to do, if it is clear, is there any doubt in this? याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम आहे, डाऊट आहे? नो सर. नो सर. सो आय विल एंड दिस सेशन No, आणि sir. आपण परत 10 मिनिटांनी भेटूया.